गोंदिया शहरातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे। बोरवेल बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वखर्चाने पाणी टँकर घ्यावे लागत असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। गोंदिया शहरातील अभियंता नगर परिसरातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे। बोरवेल बंद पडल्यामुळे सुमारे 70 विद्यार्थ्यांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थ्यांना दररोज 2 पाणी टँकर स्वखर्चाने घ्यावे लागत असून प्रत्येक टँकरसाठी सुमारे 899 रुपये मोजावे लागत आहे। ही परिस्थिती किती दिवस सहन करायची असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे। सर, लगभग 15 दिवस झाले आहेत। आमच्या हॉस्टेलमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही। पाण्याची सोसायटी बोरवेल आहे, पण बोरवेलला पाणी नाही आणि मोटर खराब आहे। त्याकडे कंप्लेंट केली असता कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। त्यासाठी आम्ही स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलतो सर। या गोष्टीला होत आहेत 15 दिवस, तरी शासनाचे आमच्याकडे एक पण लक्ष नाही। ही तर एकच समस्या झाली, समस्याचा पूर्ण गोळा आहे सर। म्हणजे कसं, किती पैसे देतात टँकर? टँकर सरासरी 700 ते 1000च्या दरम्यान पैसे घेते आणि आम्हाला माहिती पडलं की ती शासनातर्फे आहे, पण जो टँकरवाला येते तो लगेच पैसे मागते सर। तर यासाठी आम्हाला स्वखर्चातून म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे सर। रोजच टँकर गरज पडत आहे। तक्रार म्हणजे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे सर, पण याच्यावर आम्हाला एक पण असा उपाय मिळालेला नाही आहे। दरम्यान ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी हॉस्टेलला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून समस्या तातडीने सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।